नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 2 फेब्रुवारी आणि आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत ऐतिहासिक मोहीम या समूहाबरोबर उबरखिंड कुरवंडे घाट उबरखिंड ही मोहीम करायला। आता आम्ही उतरले लोणावळ्यावरनं कुरवंडे पर्यंत गाडीने जायचंय। तिथून आपली ही कुरवंडे घाट उतरायची मोहीम चालू होणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आपल्या कुरवंडे घाटाच्या मोहिमेला। लोणावळ्याहून गाडीने आम्ही सर्वात पहिले पोहोचलो ते कुरवंडे, म्हणजेच कुरवंडे ते उबरखिंड या मोहिमेचं जे सुरुवातीचं गाव आहे त्या गावात। कुरवंडे गावात आल्यालाच आपल्याला एका पारावर गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मीचं शिल्प ठेवलेलं पाहायला मिळतं। कुरवंडे गावातच एका घराच्या पाठी ही काही जुनी पुरातन शिल्प ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यात महिषासुरमर्दिनी आणि अजून काही शिल्प आहेत। कुरवंडे गावात मोहिमेतील सर्व सदस्य एकत्र जमल्यानंतर मोहिमेची सुरुवात झाली आणि आपण पहिल्या टप्प्यापर्यंत कुरवंडे गावापासून कुरवंडे घाटापर्यंतचा प्रवास आता चालू केलाय। सर्वप्रथम समरभूमी उंबरखिंड या मोहिमेसाठी आलेल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। समरभूमी उंबरखिंड मोहीम 2 फेब्रुवारी 1661 म्हणजे जवळपास 364 वर्षापूर्वी झालेली एक अभूतपूर्व लढाई। याच्यामध्ये मराठे आणि मुघल यांच्यामध्ये झालेली लढाई आणि ह्या लढाईमध्ये प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मोरोपंत पिंगळे असे मोठमोठे दिग्गज मंडळ ह्या लढाईत होते। आणि ही लढाई त्यासाठीच आपण कशी झाली, काय झाली ही पूर्ण अनुभवून घेणार आहोत। म्हणजे आता आपण तिथून सुरुवात केली ते कुरवंडा गाव। आता ही जी गावं आहेत कुरवंडा गाव, खालती चावणी, या संपूर्ण याच्यामधला हा पट्टा समरभूमी उंबरखिंडच का याच्यामुळे एक कारण आहे। तर सांगायचं म्हणजे की बऱ्याच लोकांना पावनखिंड माहिती आहे, बऱ्याच लोकांना नेसरीची खिंड पण माहिती आहे। पावनखिंड लढले आपले बांदल देशपांडे मध्ये पडले, हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। त्याबरोबर नेसरीची खिंड सुद्धा माहिती आहे। पण आपल्या पुणे मुंबईच्या जवळ, अगदी जवळ एक मोठी लढाई झाली उंबरखिंडीची। तर ही जी लढाई झाली, ही लढाई कशी झाली, काय झाली हे आपल्याला इथे अनुभवायचं। कारण आपण ह्या लढाईचा इतिहास आणि भूगोल बघण्यासाठी आलो। आता भूगोल इतिहास म्हणाल तर तुम्हाला इतिहास पूर्णपणे मी ग्रुपवरती टाकलेलं आहे, बऱ्याच जणांनी इतिहास वाचला पण असेल। इतिहासापेक्षा भूगोल किती महत्वाचा ना, यासाठी ही लढाई आणि ही मोहीम आहे। खरं म्हणजे 2 फेब्रुवारी 1661 ची 364 वर्षापूर्वी झाली लढाई आज आपल्याला प्रत्यक्ष त्या वेळेला, त्या दिवसाला आणि त्या ऋतूमध्ये अनुभवायला मिळते। ही मोहीम आजच्या दिवशी का, याचं कारण का की 364 वर्षापूर्वी जो इतिहास घडून गेला, जो छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांनी 2000च्या आसपासच्या मावळ्यांनी तो इतिहास पूर्णपणे गाजवला। आणि एवढं गाजून ही जवळजवळ ह्या संपूर्ण लढाईमध्ये मराठ्यांचा एकही सैनिक पडला नव्हता किंवा एकही सैनिक धारातीर्थी गेला नाही। हे एक महत्वाचं, इतकी मोठी प्रचंड ही लढाई झाली। पण तर ही मोहीम का करायची, कशी करायची, याच्यामागचं कारण कसं आहे तुम्हाला सांगतो मी। तुम्हाला ह्या संपूर्ण मोहीममध्ये भूगोल दाखवणार आहे, पण इतिहास अभ्यासताना त्या वाटांवरती जाण्याची जी आपल्याला एक धमक मिळते किंवा एक त्याला म्हणतात ना, रुळलेल्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटेवरती जायचं असेल आपल्याला, हे अशा मोहिमा करणं गरजेचं असतं। आता आपण तिथे उभे आहोत, हे कुरवंडा क्षेत्र, हे कुरवंडा गाव जे तुम्ही बघितलं, ह्याची उंची समुद्र सपाटीपासून 2000 फूट समुद्र सपाटीपासून। आणि आपण जेव्हा चावणीला जाऊ, त्या चावणीला आपण 500 फुटावरती असतो, म्हणजे जवळ 1500 फूट अंतर खाली उतरतो कोकणात। तर ते उतरताना आपण हळू उतरणार, तिथला इतिहास त्याच्या टप्प्यात बघत जाणार, म्हणजे ऐकत जाणार। आणि यामुळे मी तुम्हाला एक भौगोलिक परिस्थिती आणि ऐतिहासिक परिस्थिती दाखवीन। त्याच्यानंतर आपण पुढचा टप्पा जो आहे तो पुढचा टप्पा डायरेक्टली आपला
कुरवंडा घाट जिथे आपण उतरणार आहोत, चावणीत जाणार आहोत तिथे असेल. त्यानंतर तिसरा टप्पा असेल ह्या बरोबर डोंगराच्या पलीकडे चावणी गाव आहे खाली तिथे असेल. आणि चौथा टप्पा आपला स्मारकाजवळ असेल. आता तुम्हाला समुद्र सपाटीपासूनची उंची कुरवंडा गावची कळली. कुरवंडा गावचा इतिहास असा आहे की तुम्ही जिथे गजलक्ष्मी शिल्प बघितलं ते गजलक्ष्मी शिल्प आपल्याला सातवाहन काळात घेऊन जातं. तुम्हाला मी आता थोडासा ह्या भागातला भूगोल सांगतो. ह्या भागातला जसं आता मला बोललो, आता आपण जिथे उभे आहोत तो पूर्णपणे 2000 फुटावरची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. तर आता मी जिथे उभा आहे त्याच्या माझ्या पाठीमागे एक जो आहे तो बोरघाट म्हणून आहे. ह्या संपूर्ण मार्गावरती पाठीमागचा बोरघाट हा कुरवंडा घाट, इथून आपण जाणार आहोत. आपल्या दुर्दैवाने आज 350 वर्षांनंतर ह्या कुरवंडा घाटाला अस्तित्व राहिलेलं नाही. याचं कारण का? कारण हा कुरवंडा घाट हा रहदारीचा राहिला नाही. एकेकाळी हा कुरवंडा घाट हा बोर घाटापेक्षाही मोठा विस्तृत घाट होता. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, जिथनं आपण आता उतरणार आहोत त्या ठिकाणाहून लमाणी लोक त्याचे तांडे घेऊन जायचे खाली, जसे आपल्या नाणेघाटात जायचे त्यावेळेस. इतका मोठा हा कुरवंडा घाट होता आणि त्याला ऐतिहासिक महत्व होतं. पण दुर्दैवाने हे महत्व पूर्णपणे निघून गेले. आजच्या घडीला जर तुम्ही हा कुरवंडा घाट बघाल तर तुम्ही विश्वास करू शकणार नाही, अशी एकमेव चिंचोळी वाट आहे. त्या पण वाटा नाही राहिली जातात, कारण त्या वाटेने कोण जातच नाही. आता तुम्हाला मी जे घाटवाट सांगतोय ते जसं पाठीमागचा बोरघाट हा कुरवंडा घाट, पुढे गेलं की सवासनी, सारोळा, त्याच्या पुढे गेलं की तांबिणी, इथपर्यंत असे 6 घाटवाट आहेत संपूर्ण. या मी तुम्हाला का सांगतो माहितीये का? या 6 घाटवाटांचा आपल्या ह्या मोहिमेशी संदर्भ आहे. कारण ह्या घाटवाटांचा आपल्या मुघल जो सरदार आहे कारतलब खान यांनी कसा उपयोग करून घेतला, त्याला हरवण्यासाठी 20,000च्या मुघल फौजेला हरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी ह्या घाटवाटांचा गनिमी काव्यांनी कसा अभ्यास करून घेतला, गनिमी काव्यांनी कसा उपयोग करून घेतला, कसा अभ्यास केला आणि ही लढाई जिंकली, ह्याचं हे उदाहरण म्हणजे हे युद्ध आहे. आता ह्या घाटवाटा यासाठी सांगितलं तुम्हाला, या 6 घाटवाटांचा शिवभारतामध्ये उल्लेख येतो या लढाई संदर्भात. तर अशा ह्या घाटवाटा झाल्या ह्या रस्त्या ह्या बाजूच्या. आता आपण जो कुरवंड्याचं गाव आहे त्या कुरवंड्या गावच्या तिथून इतिहासात शिरो. 1660ला जेव्हा शाहिस्ता खान स्वराज्यावरती चालून येतो, औरंगजेब त्याला आदेश देतो की तुला दख्खनचा शिवाजीचा मुलूक, तर शिवाजीकडे असलेले किल्ले किंवा शिवाजीकडे असलेला मुलूक हा आपल्याला जिंकायचा आहे आणि तो मुघलांच्या ताब्यात. आणि 1660च्याच ऑक्टोबर ऑगस्टच्या आसपास शाहिस्ता खान चाकणजवळचा संग्रामदुर्ग घेतो. संग्रामदुर्ग चाकणचा जो किल्ला आहे तो किल्ला घेतो. हा संग्रामदुर्ग जिंकायला, भुईकोट किल्ला जिंकायला त्याला जवळजवळ 59 दिवस गेल्याचा उल्लेख आहे. काही ठिकाणी तो उल्लेख 57 दिवसात. 1660च्या आसपास आपण गेलो की नोव्हेंबरच्या आसपास कारतलब खान नावाचा मुघलांचा जो सरदार होता, हा सरदार ह्याच्या परंडा नावाचा किल्ला आहे सोलापूरचा, ते तो अटॅक करतो. आता हा आदिलशाहीकडे असलेला किल्ला आहे. परिंडा किल्ला जिंकल्यानंतर, परिंडा हा ऍक्च्युअली लष्करी ठिकाण आहे. परांडा किल्ला जिंकल्या म्हटल्यानंतर कारतलब खानाचं मुघलांच्या दरबारामध्ये एक वजन प्रस्त वाढतं. त्याच वेळेला कारतलब खान येऊन मिळतो तो शाहिस्ता खानाला. तोपर्यंत शाहिस्ता खान जो असतो तो पुण्याच्या लाल महालामध्ये तळ ठोकून असतो. प्रचंड स्वराज्याची व्यवस्था करतो. म्हणजे तिथल्या आया बायांची आबरू लुटली जाते, घरं उद्ध्वस्त केली जातात, तुमचे देव वाटवले जातात, इथपर्यंतची परिस्थिती होती. हा भयानक प्रकार होता सगळा. शिवाजी महाराज हे सगळं उड्या डोळ्याही बघा. शाहिस्ता खानचं सैन्य तितकं अफाट होतं की मुघलांच्या इतक्या मोठ्या सैन्यासमोर फ्रंटला म्हणजे ओपन फोरम मध्ये लढाई करणं शक्यच नव्हतं आणि ते इम्पॉसिबल होतं. कारण इतक्या मोठ्या महासागरासमोर आपण लढाई करायला गेलो तर कापले जाणार ही शिवाजी महाराजांना चाणक्यनीची प्रचंड मोठी माहिती होती. त्यानंतर कारतलब खानाला आदेश दिला जातो की 1656च्या कोकण स्वारीमध्ये छत्रपती शिवरायांनी जे कोकणचा भाग जिंकलेला आहे, जो स्वराज्यात आणलेला आहे, मग ते अगदी दाभोळ पासून तिकडे भिवंडी कल्याणपर्यंत जे किल्ले आणलेत किंवा जो मुलूक त्यांनी जिंकलेला आहे तो जिंकून गेला. का? कारण जेवढा मुलूक जिंकून घेऊ तेवढा त्याला शेतसारा कर वगैरे सगळं चालू होतं. ही प्रोसेस होती त्या काळामध्ये. कारतलब खानाला त्यासाठी आदेश दिला जातो आणि कारतलब खान छत्रपती शिवरायांच्या कोकण स्वारीवरती निघतो. कारतलब खानाला हे नागोठणे, पेंड, पाली, त्याच्यानंतर खोपोली पर्यंतचा प्रदेश जिंकून घ्यायचा, यासाठी शाहिस्ता खान लाल महालातून आदेश देतो. शाहिस्ता खान म्हणजे औरंगजेब, त्याला फरमान दिलं जातं. आणि कारतलब खान 1 फेब्रुवारी 1661च्या आसपास, 31 जानेवारी 1661 आणि 1 फेब्रुवारी 1661 च्या आसपास पुण्यावरून निघतो. ओके, 31 जानेवारी 1661ला कारतलब खान हा लाल महालातून लोहगडच्या जवळून दंडकारण्य म्हणून एक अरण्य आहे त्यामध्ये, आता ते पवना नदीमध्ये गेले बरंचसं, तिथून येतोय. ही महाराजांना खबर लागली तरीही महाराजांनी लोहगड
आपल्या स्वराज्यात असून सुद्धा तिथे लोकांना अटॅक करून दिला नाही, कारण कारताला खानाबरोबर सैन्य होतं 20,000. त्याला लोहगड जिंकणं काही मोठी काम नव्हतं करणार. महाराजांना त्याला कोंडीत पकडून त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं होतं. कारताला खानाला आदेश दिल्यानंतर कारताला खान 31 जानेवारी 1661 ते 1 फेब्रुवारी 1661च्या आसपास पुणे सोडतो आणि तो कुरवंड्याला येऊन 1 फेब्रुवारीला इथे थांबतो. 1 फेब्रुवारी 1661 काळ. आता विचार करा, 20,000 सैन्य म्हणजे तुम्हाला या संपूर्ण पठारावरती ते पसरले दिसते त्या काळामध्ये. आणि त्याच वेळेला 31 जानेवारी 1661ला महाराजांना ही खबर जाते राजगडी, कारण महाराज त्यावेळेला पन्हाळ्यावरून विशाळगडवरून राजगड येऊन थांबले होते. महाराजांसोबत जेव्हा महाराज 31 जानेवारी 1661ला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत मोरपंत पिंगळे, तानाजी मालुसरे, मातबर मंदडे आणि सोबतीला नेताजी पाटील. महाराज जेव्हा निघतात तेव्हा राजगडावरून महाराज निघतात, घनगडाला येतात. आपण त्याला धनगड किंवा घनगड म्हणतो. घनगडातून ते वाघजाई घाट उतरतात खालती. वाघजाई घाट उतरून खालती ठाणाई लेणी म्हणून एक लेणी तिथे ते पालीला येतात. पालीवरून खालच्या रस्त्याने तोपर्यंत कारताला खानाचं सैन्य वरच्या रस्त्याने येत होतं, घाटमध्ये वरतून येत होतं. महाराज कोकणातून खाली पूर्णपणे पेणच्या आसपास थांबतात. आणि पेणच्या आसपास थांबतायत, एक वाक्य सांगतो एवढं फक्त व्यवस्थित ऐकून घ्या. पेणच्या आसपास सांगतायत महाराज थांबतायत. ही खबर महाराज कारताला खानाला कशी पोहोचल्याची व्यवस्था करतात, स्ट्रॅटेजी बघा कशी. कारताला खानाच्या सैन्यापर्यंत महाराजांचं सैन्य पेणला जमलंय अशी बातमी पोहोचली जाते. त्यामुळे कारताला खान निर्दोष होतो आणि तोपर्यंत कुरवंड्याला यायच्या आधी त्याच्याकडे 2 ऑप्शन होते म्हणजे खाली उतरण्यासाठी. एक बोरघाट होता, दुसरा होता कुरवंडा घाट. ह्या गोष्टींमुळे फरक असा पडला की कारताला खान हा बोरघाटाने न जाता कुरवंडा घाटाने जायचं ठरलं कारताला खान. ओके, फायदा असा झाला त्या गोष्टीचा की महाराजांनी एक असा व्यूह रचना केली होती किंवा एक जी स्ट्रॅटेजिकल अरेंजमेंट केली होती की मला कारताला खानाच्या सैन्याला कुरवंडामध्ये आणूनच भेटायचं आहे. ही रचना पूर्ण झाली. महाराजांचं सैन्य पेणला थांबलंय. स्वतः कुरवंडा घाट हा कुरवंडा गाव वगैरे सगळं शांत आहे, इथे कुणाचं निर्दोष आहे पूर्णपणे ह्याची खात्री जमा झाल्यानंतर कारताला खानाचं सैन्य 2 फेब्रुवारी 1661ला कुरवंडा गाव सोडलं. त्याच वेळेला ह्या सैन्याच्या आसपास महाराजांची एक तुकडी पूर्णपणे टेहळणी करत होती. हे सैन्य नक्की काय करत आहे, कसं करत आहे, आपल्याला कुठे स्ट्रॅटेजी करायची, ही सगळी आखणी चालली होती महाराजांची. महाराजांनी काय केलं, त्यांच्या आसपास असलेले हे 2000 जे सैन्य होतं त्या 2000 सैन्याच्या महाराजांनी 3 ते 4 तुकड्या बनवल्या. यातली एक तुकडी जी होती ही कारताला खानाच्या संपूर्ण सैन्याला कुरवंड्याच्या ठिकाणी पण न दिसणार अशा ठिकाणी पूर्णपणे लपली गेली होती. दुसरी जी तुकडी होती ती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. तिसरी जी तुकडी होती ही खाली गेल्यावर तुम्हाला की सकुजी ठाकरोडे म्हणून एक एरिया जाते त्या एरियामध्ये होती आणि चौथी तुकडी होती ती उंबऱ्यामध्ये. अशा 4 वेगळ्या तुकड्या महाराजांनी त्या काळी आखून ठेवल्या होत्या. आता ह्या 4 तुकड्यांचं काम असं होतं की संपूर्ण त्या नळीमध्ये किंवा पुचामध्ये पूर्णपणे त्याला झाकून ठेवायचा, कारताला खानाला लढाई करायची आणि त्याला हरवायचं. पण एवढंच तुम्हाला सांगतो की ही जी वॉर होता किंवा ही जी समोरणी होती ही संपूर्ण मोहीम ही पूर्णपणे स्ट्रॅटेजिकल होती. ही अजिबात ही मी जातोय आणि फक्त करतोय अशा पद्धतीची नव्हती. आता या तुम्हाला 4 तुकड्यांपर्यंत आणून ठेवलं मी इथे. 2 फेब्रुवारी 1661च्या पहाटे कारताला खानाचं सैन्य संपूर्ण उठतं. सकाळचा जो काय नैसर्गिक तिथे आटपतात आणि हे सैन्य हळूहळू कुरवंडा घाटाकडे सरकायला. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. पहिल्या टप्प्यातली माहिती घेऊन आपण आता आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. सुरुवातीला आपण कुरवंडे घाटाच्या मुखापर्यंत जाणार आहोत, पण रस्त्यामध्ये आपल्याला इंद्रायणी नदीचं उगम स्थान लागतं, ते आपल्याला सर्वात पहिले बघायचंय. एक 5 मिनिटं चालल्यावर वाटेच्या थोडस उजवीकडे इंद्रायणी नदीचं जे उगमस्थान मानलं जातं, जे कुंड आहे ते आपल्याला तिथे लागतं. इंद्रायणी नदी उगमस्थान. इंद्रायणी नदी उगमस्थानाकडून थोडस डावीकडे वाहत आता खाली उतरते.
पुढे थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो ते ड्यूक नोज म्हणजेच नागफणी या सुळक्याजवळ. फार दूरवरचा प्रदेश इथून दिसतो. सकुजी ठाकूरवाडी आणि हे ते चावणी गाव आहे. ठाकूरवाडी कुठले? ही हा जो डोंगर आहे ना सकुजी ठाकूरवाडी आणि मध्ये घर दिसत आहेत ते चावणी गाव आहे. आपण असं इथून खाली उतरलं, हा प्लॅटू खाली उतरलं आणि इकडे नदी क्रॉस करून त्या गावातून इथून या हे दोन डोंगर आहेत, दोन तुकड्या ठेवलेल्या आहेत ना. ती सकुजी ठाकूरवाडीला होती, इकडे होती. दोन्हीकडून इथून मधून एक रस्ता गेला, तिकडून पुढे 3 किलोमीटर होती उमरे गाव, त्याच्यामध्ये लागते ती उमरे. पुढे आपल्याला वाटेत एक छोटासा ओढा लागतो, तो पार करून जावं लागतं. ओढ्यानंतर वाट थोडीशी उजवीकडे वळते. वाटेमध्ये काही जुन्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात. तर तुम्हाला मी इथे थांबवण्याचं कारण असं होतं की आता आपण हा जो नागफणी दिसतोय, म्हणजे ज्याला आपण डिस्टोर म्हटलो, तो नागफणीच्या तिथून आपण त्या रिच इथून असे चालत चालत आलो. आता घाटमाथ्यावरती आहोत आपण अजून. आता ह्याच्या पुढे आपण डायरेक्ट कोकणात उतरणार आहोत खालती. एवढा म्हणजे सपाटीच्या प्रदेशात जास्त मिळणार नाही. आता आपल्याला अशी खिंड उतरायला लागते हळूहळू, बारीकशी घाटवाट आहे ती उतरायची हळूहळू. थांबवले यासाठी इथे की आपण 2 फेब्रुवारी 1661 कार्तालाफ खानाच्या सैन्यावर हळूहळू सरकलो होतो पुढे. कार्तालाफ खाना सैन्य 2 फेब्रुवारी 1661 हळूहळू सरकायला लागलं. घाटावरचा जो आपण एक दमटपणा म्हणतो ना, तो अजूनही स्थिर होता बऱ्यापैकी. पण घाट उतरल्यानंतर आता तुम्हाला सांगतो, आत्ताच्या 5 मिनिटानंतर तुला वातावरण पूर्ण चेंज झालेलं असेल. खालती प्रचंड ह्युमिडिटी सापडेल खालती उतरल्यानंतर. म्हणजे त्रास पण तेवढाच होतो प्रत्येकाने. तुम्हाला आता थोडासा अंदाज आला असेल की 350 वर्षापूर्वी त्यावेळेचं वातावरण सुद्धा हे असंच होतं. उन्हाचा तडाखा वगैरे, पाण्याची कमतरता, कारण हे अखंड कुठल्याही मार्गावरती पाणी नाहीये. पण आता आपण हा घाट उतरल्यानंतर खालती चावणी गाव याच्या अलीकडे एक अंबा नदी लागते. ही अंबा नदी म्हणजे हा जो तुम्हाला नागफणी दिसतो ना सरळ, त्याच्या डाव्या हाताला त्याचं उगम आहे. जेव्हा 1661 महाराजांनी हा सगळा भूप्रदेश न्याहाळला, कुठलीही मोहीम आखायची किंवा कुठलं युद्ध आखायचं असेल तर त्याच्या आधी त्या भागाची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास ते करायचे. सर्वात आधी भौगोलिक परिस्थिती, तिथली अनुकूलता म्हणजे आपल्याला अनुकूल तिथले लोक आहेत का, जनता आहे का. नावडीच्या पुढे उमरे नावाचं गाव आहे. ह्या उमरे गावावरून ह्या खिंडीला उंबरखिंड म्हणतात. आता ह्याच्यात पण काही मतांतरे असे की जर तुम्ही गेलात, जशी पावनखिंड होती, पावनखिंड म्हणजे 2 नद्यांची अशी एक दरी म्हटली जाते. तुम्ही आपण जेव्हा जाऊ आता खालती, त्या तुम्हाला अशी कुठली दरी किंवा हे मिळणार नाही, व्हॅली मिळणार नाही रुडारखाने आहे. पण उमरे गावातनं निघताना त्या काळामध्ये सागवानी झाडं भरपूर होती, अजूनही दिसतात ते आपल्याला आजूबाजूला अंबा नदीच्या. त्या सागवाना गावातून जाणारी अशी बारीकशी खिंड होती म्हणून तिला उंबरखिंड म्हणतो. शिवा हिला शिवभारतामध्ये उंबराणी पण असा उल्लेख आहे. उमराणी वेगळा, उमराणीची लढाई वेगळी होती, उंबराणी असा पण उल्लेख. त्यानंतर शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्याचा विचार करून सारासार 350 वर्षापूर्वी कम्युनिकेशनची साधनं नसताना, हाती काही सैन्य असताना, त्या सैन्याच्या साह्याने ह्या कार्तालाफ खानाचं जे 20,000 सैन्य जे आहे त्याला पुढे जाऊन दिलं. त्यांनी काय केलं, हा घाट जो आहे तो पूर्ण उचलून दिला त्याला. तोपर्यंत त्याने अटॅक नाही केला महाराजांच्या कुठल्याच तुकडीत. तोपर्यंत एक तुकडी काय करत होती, मी तुम्हाला बोललो पाठीमागे आहे, ती पाठीमागची तुकडी जी आहे ती पूर्णपणे ह्या लोकांना कव्हर करत येते. कव्हर करत म्हणजे न दिसता. आता आपण दिसतं एकमेकाला, ती लोक न दिसता एकमेकाला ही तुकडी पुढे येते. आता आपण तिथून जाणार आहोत. तिथं घाट उतरल्या खालती आपण 1,500 फूट खालती उतरणार आहोत. 1,500 फूट खालती उतरल्यानंतर तुम्हाला जर वरच्या अँगलने असं किंवा त्या डोंगरावरती कोण आहे बघायला सांगितलं, तुम्हाला कळणार नाही वरती कोण आहे.
ह्याचा फायदा घेऊन ह्या तुकडीने काय केलं, ह्या कारतलब खानाच्या सैन्याला पूर्णपणे ही खिंड उतरून दिली, म्हणजे हा घाट उतरून दिला. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा घाट उतरून दिला. अंबा नदीच्या काठी याला चावणी गाव जिथे आहे तिथे कारतलब खानाची राहोटी म्हणजे त्याचा जे तंबू असतो तो ठोकला गेला. काही सैन्य नदीच्या कडेने 2 डोंगराच्या मध्ये उभे झाला. आता डोंगर दिसणार नाही, तुम्हाला पुढे गेली तर डोंगर दाखवतो. त्याला उजव्या साईडला जो आहे त्याला सुपिरी ठाकुर्डी म्हणतात. अशा ह्या 2 डोंगराच्या मधून अशी नदी वाहते आणि त्या 2 डोंगराच्या पलीकडच्या बाजूला स्मारक, म्हणजे जिथे लढाई झाली किंवा जिथे तो शरणागत आला ती जागा म्हणजे सध्याचं ते स्मारक आहे. त्याला नाचणटेपाची जागा म्हणतात. म्हणजे जिथे स्मारक झाले त्याच्या आजूबाजूच्या कोणत्या तरी भागामध्ये महाराज स्वतः उपस्थित होते. तो घाट उतरून दिल्यानंतर ह्या तुकडीने काय केलं, ह्या तुकडीने पूर्णपणे हा घाट बंद करून टाकला. पण त्यांनी खात्री जमा करून घेतली किंवा पाठून कोण सैन्य येते की नाही. कारण कसं आहे, सैन्य उतरलं, कारतलब खानाचं संपूर्ण उतरून दिलं. आता ऑब्विस आहे, आता ह्या वेळेला सैन्य उतरल्यानंतर म्हटलं थोडंसं उन्हाची तळकी जाणं होती कोकणामध्ये गेल्यानंतर. दुपारचं थोडंफार खाऊन सैन्य हे हळूहळू अंबा नदीच्या काठी निघून पुढे जायला लागलं. याचं मुख्य टार्गेट काय होतं, ह्यांना कोकणामध्ये शिरायचं होतं. पुढे पेंड, खोपोली ह्या भागामध्ये शिरून पुढे भिवंडी कल्याण भागात जायचं होतं. त्यांना ह्या दापोली भागात जायचं नव्हतं. पाली इकडे आलं, आपल्याला खोपोली ह्या बाजूला जायचं. हा पालीची बाजू आहे. आणि माझ्या डाव्या हाताला जो आहे हा संपूर्ण सध्या एक्सप्रेस हायवे, तुम्हाला गाड्या पण दिसतात. कारण त्याच्या अलीकडे जो डोंगर दिसतो त्याला सुपिरी ठाकुर्डी म्हणतात. असा एवढा मोठा डोंगर आहे, लांब त्याला त्या पॅचवरती जेव्हा एखादं सैन्य वरती राहिलं 500चं, त्या पॅचच्या बरोबर आपण खालती जाणार आहोत त्या डोंगराच्या. इतक्या खालती की एकदम तळाला की वरतून जर कोण असेल ना तर आपल्याला काही दिसणार नाही. पण त्याच वेळेला वरतून जर कोणी दगड धोंड्याचा अटॅक केला तुम्ही काही करू शकणार अशी परिस्थिती अजूनही आहे. अजूनही त्या भागात तशी आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकली ते जाऊन दाखवीन मी, तेव्हा कळेल तुम्हाला मी काय सांगतो. तर म्हणून मी तुम्हाला ह्या सेकंड टप्प्याला थांबवले. याचं कारणच आहे की हा घाट उतरून हळूहळू सैन्य मुलांचं उतरून दिलं पूर्णपणे. मराठ्यांच्या सैन्याने उतरून हा घाट पूर्णपणे पॅक केला. पण त्याच वेळेला अजून एक सैन्याची तुकडी पूर्णपणे कुरवंड्याला थांबली होती. त्याचं कारण का, कधी कधी काही फौजेच्या मागे राखीव फौज येत असते. त्या राखीव फौजेने जर चुकून कुरवंड्यावरनं अटॅक केला तर ह्या फौजीची कोंडी होणे म्हणून त्यांनी ती व्यूहरचना केली. ह्या लढाईमध्ये हत्तीचा असा उल्लेख सापडलेला नाही अजूनपर्यंत तरी, पण ह्या लढाईमध्ये घोडे, खातरांचा उल्लेख भरपूर प्रमाणात आहे. पण काही ठिकाणी उंटांचा उल्लेख सुद्धा आलेला आहे या लढाईमध्ये. आता उंट हा प्राणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये आढळणार नाही तसं करायला गेलं तर, पण काही ठिकाणी उंटचा वापर केला गेला असं म्हणतात. ह्या लढाईमध्ये तोफा उतरवल्याचा उल्लेख आहे. तोफा म्हणजे त्या अजस्त्र तोफा नसतात, जांभोरी पण नसते, पण 1-1.5 किलोमीटरची रेंजला तोफा. ह्या लढाईमध्ये तोफेचा उल्लेख आढळतो. युद्ध होताना कसं झालं, हे युद्ध होताना ऍक्च्युली फ्रंटला युद्ध झालेलेच नाहीये. उमरखिंडीचं फ्रंटला का झालेलं नाही, कारण कसं आहे, युद्ध होताना तुम्हाला शत्रू समोर दिसतो. आता आपण घाटावरती आहोत, 2000 फुटावरती आहोत. 1500 फूट खाली उतरल्यावर तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो की महाराजांचे जे सैन्य होतं किंवा मुघलांचं सैन्य हे समोरासमोर लढायची वेळच आली नाही युद्धामध्ये. हा पद्धतीचं युद्ध होतं. ह्याला अँबुश म्हणजे गनिमी कावा म्हणतात. ऍक्च्युअली गनिमी कावा वापरून सह्याद्रीचा वापर करून केलेलं युद्ध. आता हा एक दुसरा टप्पा होता आपला. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला घाट उतरायचा आहे. दुसऱ्या टप्प्यातली माहिती घेऊन आम्ही आता आमचा कुरवंडे घाट उतरण्याला सुरुवात केली. जसं सांगितलं की ह्याच्या पुढे एक माणूस एका वेळेला जाऊ शकेल एवढीच वाट असल्यामुळे एका पाठोपाठ एक लाईन करून आम्ही सर्वांनी उतरायला सुरुवात केली. पुढे या वाटेवर काही वेळ आपल्याला उघड्या माळरानावरही चालत जायला लागतं.
माळरान संपलं की ही वाट उजवीकडे वळते आणि खाली उतरवायला सुरुवात करते. एक 15 ते 20 मिनिटं उतरल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते या सपाट भूभागावर. पूर्णपणे झाडीने व्यापलेला हा भूभाग आहे, त्यामुळे इथे ऊन असं काही लागत नाही. इथेच आपल्याला आपलं जेवणही उरकून घ्यायचंय. आपण जे आपल्या बरोबर आणलेलं आहे जेवण ते इथेच जेवून मग पुढचा आपल्याला प्रवास चालू करायचा आहे. आजूबाजूला सावलीत बसून सगळेच लोक आपल्याबरोबर आणलेला डब्बा खात आहेत. आता जेवण करून आम्ही शेवटचा डब्बा उतरावला घेतलाय. आता मी हा रस्ता पार करून टाकेन. आणि फायनली आता आम्ही अंबा नदीच्या पात्रात पोहोचलो. ते पात्र पार करून जायचंय. झाला का? झालं की मी जातो. अंबा नदीच्या पात्रात थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता पुढचा प्रवास चालू करत आहोत, जो म्हणजे चावणी गावाचा आणि तिसऱ्या टप्प्याचा. आता कदाचित सरळ चालत जायचंय सिमेंटच्या रस्त्यावरनं किंवा कच्च्या रस्त्यावरनं. नदी क्रॉस केल्या घाट संपतोय आणि आता रस्ता लागलाय. कच्चा रस्ता आहे, गाडी वाट आहे, तिची वाडी वाट. आता याच्यावरच 2-2 किलोमीटर चालत जायचंय. पळ 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 कर. आणि आता आपण येऊन पोहोचलोय ते चावणी गावात.
हा जो डोंगर आहे त्याचं नाव आहे सकुजी ठाकूरवाडी आणि तो तिथला डोंगर. आणि त्या डोंगराच्या मधून जो रस्ता गेलाय ती उंबरे गावाजवळील खिंड म्हणजे उंबरखिंड. उमरे गाव कुठे आहे? इथून स्मारकापासून 3 किलोमीटर पुढे बाहेर हायवेला लागतं की बोर्ड. मोहिमेचा जो तुम्हाला शेवटचा टप्पा जो बोललो ना तो हा आहे. शेवटचा टप्पा म्हणजे मोहीम समाप्ती नव्हे, आपल्या मोहिमेचा म्हणजे चालण्याचा जो शेवटचा टप्पा आहे तो हा आहे. खरं म्हणजे कसं झालं की आता आपण जे गाव सोडलं त्या गावाचं नाव चावणी आहे. छावणी जे कातला फळाची छावणी पडली म्हणून त्याचा अपभ्रंश होऊन चावणी झालं असं म्हणतात त्या गावाला. तर हे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातलं शेवटचं गाव आणि आपण जे वरचं गाव सोडलं ते पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव, त्याचं नाव कुरवंडा. ओके, कुरवंडा ते छावणी आपण आता अंतर आलेलं आहे. तुम्हाला सकाळी सॉरी आपल्या ह्याच्यात घाटवाटेत येईपर्यंत घाट चालू व्हायच्या आधी तुम्हाला मी 2 फेब्रुवारी 1661 कारतलाब खानाचं सैन्य येते असं इथपर्यंत आणून सोडलं होतं, थांबवलं होतं तिथपर्यंत. कारतलाब खानाचं सैन्य जेव्हा ते चावणी गाव जे आहे तर तिथे त्याची छावणी पडली होती त्यावेळेला. त्याची कारतलाब खानाचं सैन्य तिथे छावणी पडल्यानंतर एक पाराच्या म्हणजे त्याला मध्यान्ह म्हणतो आपण शक्यतो दुपारच्या आसपास वगैरे जेवण वगैरे होऊन कारतलाब खानाचं सैन्य जे आहे ते हळूहळू ह्या नदीच्या ही आपण जी नदी आता आलो ह्या नदीला अंबा नदी म्हणतो. ओके, ह्या नदीच्या दिशेने सरकायला लागला हळूहळू सैन्य. हळूहळू सरकता तुम्हाला मगाशी काही बोललो होतो की महाराजांच्या काही तुकड्या काही ठिकाणी थांबल्या होत्या. तर ती एक तुकडी जी आहे ना ती या सकुजा ठाकूरवाडीच्या डोंगरावरती थांबली. हा सकुजा ठाकूरवाडी डोंगर. आता आपल्याला ह्या दिशेला जायचं, इकडे स्मारक आहे उंबरखिंडी. ओके, आता सरळ जाणार नाही आपण, ही वाट अशी वळते इकडे म्हणजे अंबा नदी ह्या दिशेला वळते आणि परत अचानक वायव्येला म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडे गेले की कुंडलिका नदीला जाऊन ती डिझॉल्व्ह होऊन जाते म्हणजे समाप्त होऊन जाते. कारतलाब खाना सैन्य कारतलाब खानाची छावणी पडल्यानंतर हळूहळू नदीच्या किनारी असं निघताना उजव्या हाताला वळलं म्हणजे नदीच्या किनारी डबक्याने डबके आहेत का बघत होतं. त्याच वेळेला एक तुकडी जी होती त्याने पूर्णपणे तो घाट रोखून धरला होता म्हणजे पूर्ण पॅक करून टाकला होता घाट हळूहळू. दुसरी जी तुकडी होती ही समुद्र डोंगरावरती होती. हा जो समुद्र डोंगर दिसतोय ना या डोंगरावरती होती. तुम्हाला त्यासाठी मग अशी बोललो की वरतून काय सांगत नाही इथून काय सांगतो. आता ह्या क्षणाला जर आपल्याला इथून जरी पण आता जरा पुढे गेली की हे 2 डोंगर जवळ यायला लागतात म्हणजे हा डोंगर आणि हा डोंगर मधून अशी घळसारखं निर्माण होतं वातावरण. एवढ्या जवळून जातो आपण की आपल्यावरती जर कोणी दगडाचा अटॅक करता आपण काही प्रतिकार करू शकणार नाही अशी परिस्थिती. याचा फायदा या लढाईमध्ये मराठ्यांना भेटतो खरं सांगायचं म्हणजे. 20,000 सैन्यामधलं काही सैन्य हळूहळू पुढं सरकतंय. एक मध्यान्हाची वेळ म्हणजे एक अशी दुपारी 2-2:30चा प्रहर, त्यामुळे बऱ्यापैकी टळटळीत ऊन होतं जे आपण आता अनुभवलं ना असं बऱ्यापैकी ऊन त्या काळात सुद्धा त्यावेळेला सुद्धा होतं बऱ्यापैकी. म्हणजे त्यानंतर इकडचा हा पूर्ण ब्लॉक झाल्यानंतर म्हणजे हा खिंड पूर्णपणे मराठीने ब्लॉक केल्यानंतर छावणीत कारतलाब खान बसलाय आणि सैन्य हळूहळू 20,000 सैन्य म्हटलं तर हळूहळू पुढे सरकत गेलं. पुढे सरकत जाताना अचानक हे सैन्य उजवीकडे वळलं. उजवीकडे वळल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्याला त्या भागाला म्हणतात नाचनटेपाचा भाग म्हणतात. नाचनटेपाचा भाग म्हणजे एक दगडाची अशी बारीकची रचना की जिथे एक असं उंचवट आहे जिथून तुम्हाला बऱ्यापैकी नजर टाकून बघता येतं त्या साईड. त्याच वेळेला आता मी जिथे उभा आहे बरोबर माझ्या सरळ देशामध्ये इकडे एक उमरे नावाचं गाव आहे. उमरे जे आपल्याला तुम्हाला आता गाडीत बसवलं की आपण खोपोली रोडला जायला लागलं की 2 नंबरचं गाव दिसतं ते उमरे गाव आहे. त्या उमरे गावामध्ये महाराज येऊन थांबले होते त्यावेळेला. कुठून पालीला उतरून महाराज पालीला उतरले होते कोकणात ऑलरेडी बरोबर. आणि त्याच वेळेला महाराजांसोबत नेताजी पालकर, केसाजी कंक, मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे यातली एक तुकडी जी आहे ती सूर्याजी काकडेंनी वरच्या बाजूला कुठेतरी धरून पकडली होती. मग ती सकुजी ठाकूरवाडीचा असो की हा भाग असो कुठेतरी एक भागात ती बसले होते आणि स्वतः महाराज शस्त्र शिरस्त्राणासहित युद्धासाठी आयुष्यात तयार होते. सैन्य हळूहळू पुढे सरकते आणि अचानक जोरजोरात म्हणजे असं झालं की आता कळतरी शांतता आहे बघा. आता हा गाड्यांचा आवाज सोडला तर प्रचंड शांतता आहे या भागामध्ये. सैन्य निर्धोक चालले म्हणजे त्यांना माहिती आहे की आता शिवाजी महाराज तिकडे पेंडला गेलेत, आम्हाला काही धोका नाही या भागामध्ये. सैन्य इतक्या शांततेत चाललं होतं आणि शिस्तीत चाललं होतं. अचानक मराठ्यांचा रणवेश चालू झाला. दोन्ही खिंडीच्या मध्ये एक अशी नैसर्गिक रचना की तुम्ही आवाज केलेला इको किंवा जोरजोरात दणदणतो आवाज खरं सांगायचं म्हणजे. अजून जरा तुम्ही पुढे गेलात ना आपण स्मारकाचे एक बोर्ड आहे तिथून जोरात ओरडा जरी सुरुवात केलीत ना तरी तुमचा आवाज तो असा दुमदुमत जाईल असं म्हणतात. इतका प्रचंड आवाज येतो त्या भागामध्ये शांतता असल्यामुळे. अचानक मराठ्यांनी रणवेदी गर्जना वगैरे आवाज द्यायला सुरुवात केली जोरजोरामध्ये
शंख फुकली गेली, रणशिंग वगैरे फुकली गेली, तुताऱ्यांचा आवाज वगैरे म्हणजे हरहर महादेव असा रणवेश केले की समोरच्या तुकडीला जी पुढे गेली होती कारतलाब खानाची जी तुकडी होती, कारतलाब खान जो स्वतः तुम्हाला बोललो, तो कारतलाब खान थांबला होता कुठे आपल्या राहुटीमध्ये, तंबूमध्ये. त्याचं सैन्य हळूहळू पुढे चाललं होतं. त्या सैन्याच्या वरती जो मराठीने अटॅक केला तोपर्यंत कारतलाब खानाला जी काही खबर नव्हती इकडे ओके चावणीमध्ये. आताही आपल्याला काय कळणार नाही तिकडे काय चाललंय चावणीला स्मारकाजवळची परिस्थिती होती. हा रणवेश बघून काय काय त्यातलं सैन्य पळून परत पाठी यायला लागलं आणि ती बातमी त्यांनी कारतलाब खानाला इथे छावणीमध्ये दिली. ठीक आहे. कारतलाब खानाला तोपर्यंत सिरियसनेसच नव्हता खरं सांगायचं म्हणजे सिरियसनेस नव्हता यासाठी की तो एका वेगळ्या धुंदीत होता. कुठला शिवाजी बघतो मी अशा ह्याच्यामध्ये. पण त्याच्यावर एक असली हुशार स्त्री म्हणजे रायबगन देशमुख, सावित्रीबाई देशमुख ज्या होत्या, रायबगन पंडित त्याला ह्या संपूर्ण प्रदेशाची माहिती व्यवस्थित होती. कारण ती आपल्या विदर्भातली होती, दख्खनची होती आणि तिला आणण्याचं कारणच ते खास होतं किंवा तिला ह्या भागातली माहिती असेल म्हणून या युद्धाला घेण्याचं कारणच ते होतं. रायबगनच्या लक्षात थोडाफार आल्यानंतर तिने कारतलाब खानाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की आजच्या घडीला हे शिवाजी महाराज ज्यांनी अफजल खानाला मारलेला आहे, पन्हाळ्याच्या ह्याच्यातून निघालेल्या सुटका झालेला, हा कोणी साधा सुद्धा पुरुष नाहीये. आणि त्या वेळेसला कारतलाब खानाला रायबगननी सांगितलं की बाबा पुढे जोरात अटॅक चालले आणि आपण पाठीमागूनही अडकलं गेलेलं आहे पूर्णपणे, म्हणजे दोन्ही बाजूने अडकलं गेलं पूर्ण. कारतलाब खानाला तोपर्यंत पाठीमागची आयडिया नव्हती, पण इकडून जेव्हा सकुजा ठाकूरवाडीवरून सिग्नल गेला तेव्हा घाटवाटावरती जे मराठ्याच्या सैन्याने जे ब्लॉक करून ठेवले होते त्या सैन्याने सुद्धा जोरामध्ये रणशिंग फुकायला सुरुवात केली, जेणेकरून कारतलाब खानाला वाटलं की आता आपण पूर्णपणे कोंडीमध्ये सापडलो म्हणून. कारतलाब खानाने स्वतः पुढे होऊन त्याच्या दूतामार्फत महाराजांपर्यंत नाचण टेबलपर्यंत मेसेज म्हणजे निरोप पाठवण्याचा एक प्रयत्न केला. निरोप पाठवणे म्हणजे काय असतं, तह केला जातो, सफेद वस्त्र घेतलं जातं आणि बाबा शरणागतीची मागणी केली जाते खरं सांगायचं म्हणजे. पण कारतलाब खानाने जेव्हा वकिलाला पाठवलं त्यावेळेला प्रत्यक्ष त्या नाचण टेपाच्या वरती महाराजांचा जो एक आवेशपूर्ण जो चित्र आहे, महाराज सप्तशृंग असं घोडीवर बसलेले, संपूर्ण शिरस्त्राने हातामध्ये भाला आहे, धनुष्यबाण आहे, तलवार वगैरे आणि संपूर्ण गिरेटोप वगैरे, हे संपूर्ण चित्र आपल्याला स्मारकावरती बघायला मिळतं. आता जे स्मारक आहे त्या आवेशात असल्यामुळे काय झालं की म्हणजे पुढे रणवेशातच होते महाराज पूर्णपणे. तुताला त्यांनी करड्या आणि गंभीरपूर्ण नजरेने विचारले की तुमचं इथे येणे काय झाले म्हणून, म्हणजे तुम्ही इथे कशाला आलात ह्यासाठी. तर तुतांनी सगळं समजावून सांगितलं की असं असं होतं. दूत म्हणे कारतलाब खानाला पाठवले, मग पुढच्या बोलणी करणे म्हणजे थोडक्यात महाराजांनी काय भूमिका घेतली की माझ्या तोडीचा जो असेल त्यालाच तू पुढे पाठव, मग आम्ही पुढची बोलणी करतो जे काय असेल. तोपर्यंत हा युद्धावेश थांबलेला नव्हता अजिबात. तो दूत येऊन कारतलाब खानाला छावणीजवळ माहिती देतो की असं असं झालेलं आहे. मग मात्र सावित्रीबाई देशमुख म्हणजे रायबगन कारतलाब खानाला सांगते की असं असं आहे. कारतलाब खानाबरोबर यावेळेला सजीराव कोकाटे, जाधवराव वगैरे अशी मोठमोठी मातब्बर मराठी मंडळी होती. कारतलाब खानाला सिरियसनेस कळल्यानंतर तो दूत जेव्हा परत जातो तेव्हा पुन्हा कारतलाब खान स्वतः महाराजांकडे येतो. एक नाचण टेबावरचं एक प्रसिद्ध चित्र आहे, ते कल्पना चित्र आहे ते खरं म्हणजे. पण त्या पद्धतीत कारतलाब खान गुडघ्यावरती बसून महाराजांकडे दयेची याचना करत असे. थोडक्यात तो काय सांगते की बाबा आम्ही पुन्हा ह्या मुलक्यात येणार नाही म्हणून. महाराजांची नजर करडी इतकी प्रचंड होती की त्यांनी 6च्या अटी बोलले, त्याची घालमेल ओळखली, तोपर्यंत युद्ध थांबवलं नाही. मात्र कारतलाब खानाची पूर्ण शरणागती होते हे कळल्यानंतर महाराजांच्या सैन्याने संपूर्ण युद्ध थांबवण्याचा आदेश दिला. आता हे युद्ध म्हणजे कसं होतं, खालून मुघल चाललेत, वरून मराठी अटॅक करतात, म्हणजे एका अदृश्य शक्तीवरती मुघल फक्त लढत होते. मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना की बाबा कुठल्याच मराठा किंवा सरदारांनी किंवा कुठल्या सैनिकांनी रक्त का सांडलं नाही याचं मागचं कारण हे. आता प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात आलं असेल किंवा सकुजा ठाकूरवाडीवरून किंवा ह्या समोरच्या डोंगरावरून जर कोणी अटॅक केला तर त्या माणसाला काय दुखापत होणार आहे, दुखापती होणार आहे ती खाती आहे त्याच माणसाला होणार आहे. कारण हे जेव्हा वरून मराठे मोठमोठे गोफणगुंडे असतात माहिती ना तुम्हाला, गोफणगुंडे आपण जी गोफ मारतो ना तशा प्रकारचे मोठे दगडाचे गोफणगुंड असतो किंवा मोठमोठे दगड जरी सोडले किंवा पलिरे सोडले म्हणजे धनुष्यबाणाला आग लावून ते पलिरे सोडले तरी तुम्हाला इजा लगेच होऊ शकते, जी वरच्या माणसाला काहीच होऊ शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये युद्ध थांबवा असा जेव्हा आदेश गेला महाराजांचा, तो आदेश कन्फर्म करून इथून युद्ध थांबलं गेलं ते अगदी वरपर्यंतच्या रणशिंगे हलगी वगैरे सगळं थांबवलं गेलं. भयान शांतता माजली. एक अंदाजे 2:30 ते 3ची वेळ होती. आपण जिथे स्मारकाजवळ जाणार आहोत तिथे इतकी शांतता की कारतलाब खानाला आता पुढे काय बोलावं, आपण का आलो याचा इतका पश्चाताप झाला या गोष्टीचा
की आपल्याला परत ह्या मार्गे कधी आयुष्यात यायचं नाही, एवढंच तो हे करून बसला मनाशी. आणि तसं झालं बरं का. पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या शिवचंद्रामध्ये कारतलब खान पुन्हा कधी दख्खनमध्ये आला नव्हता. तर हे युद्धाचं एवढं मोठं एक लिडरशिप सोडली तर म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की पुढाकार घेऊन येणं एखादा सरदार वगैरे, तसा पुन्हा कधी आलाच नाही ह्या भागामध्ये. याचा फायदा असा झाला की कारतलब खानाला शरणागती पत्करल्यानंतर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही ज्या मार्गे आलात त्या मार्गाने पुन्हा निघून जाणे पुण्यामध्ये. आता हे करताना त्यांनी एक शर्त मांडली की तुझ्याकडची असलेली शस्त्र, दारुगोळा, धन धान्य जे काय ते आहे तिथे टाकून जाणे म्हणजे तिथे घेऊन जाणे, सोबतीला घेऊन न जाणे. त्यामुळे त्या सैन्याला परत पाठवताना मात्र एक काळजी घेतली की आता आपण तिथून उतरलो त्याच घाटातनं त्या सैन्याला परत वर जायला सांगितलं. दुपारच्या 2-2:30 वाजताची वेळ. अशा वेळेला आपल्या जरी सांगितलं तरी आपण पुन्हा त्या मार्गाने जाणार नाही. पण त्याला यासाठी द्यायला सांगितलं की तिथली वर असलेली जी तुकडी होती त्या तुकडीचं एक महत्वाचं काम त्यांनी काय केलं, त्या तुकडीने कारतलब खानावर जे सैन्य जात आहे तो स्वतः जातोय, ह्या सगळ्यांचं वरती चढल्यानंतर त्या सैन्याचं काम होतं, जे मराठा सैन्य होतं ते काम होतं की ह्याच्याकडे काय वस्तू आहेत की नाही त्या बघणे, असल्या तर त्या जप्त करून स्वराज्यात नोंद करून ठेवणे, हे त्या तुकडीचं काम होतं. ह्या सगळ्या तुकड्या ज्या वैसारल्या होत्या याच्यामध्ये तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नंतर मोरोपंत पिंगळे, नेतोजी पालकर, ह्या सगळ्यांनी मिळून हे जेवढं काय होतं तो सगळ्या गाशा गुंडाळला. हे सगळं करायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला पूर्ण. म्हणजे किती मोठी संपत्ती सापडली असेल बघा. तर 1 ते 1.5 तास संपूर्ण हे लोक फक्त त्या वस्तूच गोळा करत बसले होते. मराठी जायचे 20,000 फौजीच्या गोष्टी, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं 1 ते 1.5 महिन्याचं सामान, म्हणजे जे काय खाण्यापिण्याचं जे काय असेल ते तंबू, राहोट्या वगैरे ते वेगळंच, प्राणी वगैरे जे काय मिळतील ते, ही सगळी वस्तू घेऊन यातल्या प्रत्येक सैन्याने त्याची नोंद करून ठेवली. हे सगळ्याची नोंद झाली. कारतलब त्याचं सैन्य निघून गेलं. एक 3 ते 4च्या वेळेत, म्हणजे आपण आता आहोत ह्या वेळेमध्ये, महाराजांनी आदेश देऊन संपूर्ण जो खजाना आहे हा लोहगडाकडे पाठवला. लोहगडाकडे त्या खजान्याची प्रॉपरली नोंद झाली, रितसर नोंद झाली. महाराज मात्र परतीला निघाले. परतीला निघताना ते इथून सरळ पुन्हा दापोलीला निघून गेले. कुठे? चिपळूण भागामध्ये. तिथे जाऊन दापोली चिपळूण भागामध्ये कोकणात निघाले ते महाराज. त्यांनी तिथे जाऊन परशुरामाची पूजा वगैरे केली असा रेफरन्स आहे. म्हणजे महाराज थोडक्यात पुढे निघून गेले, कोकण परिवर्तन आहे. पण हे करताना त्यांनी एक तुकडी या चावणी गावामध्ये ठेवली थोड्या दिवसासाठी, कायमस्वरूपी नाही. याचं कारण का, या तुकडीचं काम असं होतं की एकदा जर एखादा पराभूत शत्रू असतो, तो जर खवळलेला असला किंवा चवतळलेला असला तर तो कुठल्याही क्षणी पुन्हा तुमचं ते अटॅक करू शकतो. ही एक कौटिल्य नीती आहे त्या युद्धनीतीमध्ये, आणि हे होऊ शकतं हा त्यांना थोडासा अंदाज होता. तसं झालं नाही मात्र, तो भाग वेगळा. पण त्यांनी जी तुकडी ठेवली त्यातली तुम्हाला जी बोललो ना काही घरं राहिली होती, ती घरं म्हणजे की चावणीची घरं. यात कारतलब खानाचं कुठलंच सैन्य राहिलेलं नव्हतं. ह्याचा तुम्हाला आता अंदाज आला असेल की महाराजांनी एवढा मोठा घाट उतरवून 1,500 फूट त्यांना खाती उतरवून ह्या टळटळीत उन्हातून ह्या सैन्याला डायरेक्टली अपफ्रंट न लढता, म्हणजे समोरासमोरची लढाई न करता पराभूत करून एवढा मोठा खजाना हातात आणून महाराज आलेल्या मार्गाने पुन्हा दापोली भागामध्ये निघून गेले. ह्यातनं एक महत्वाची गोष्ट अशी झाली की महाराजांना आणि स्वराज्याला जो काही खजाना भेटला त्या खजानाचा पुढे महाराजांना फायदा झाला, म्हणजे युद्ध वगैरे ह्या गोष्टीसाठी फायदा झाला. पण ह्यातनं त्यांचं जे गोरिला वार, म्हणजे ज्याला गनिमी गाव म्हणतो आपण, गनिमी गाव, त्या गनिमी गावाचं तत्व आपल्याला समजतं ह्या संपूर्ण भागामध्ये, ह्या लढाईतनं. तो विचार केला फ्रंटला आपण जेव्हा कुरवंड्याला भेटलो होतो वरती, त्या कुरवंड्यालाच ही लढाई करू शकली असते ती, पण तिथे संपूर्ण सपाटी अशी पूर्णपणे. आता सपाटीवर जर लढाई करायला गेलो असतो तर तुम्हाला 2,000 सैन्याला तर फटाफट कापून मोकळं गेलं असतं या लोकांनी. 20,000 सैन्य होतं आणि हे लढवई सैन्य होतं. असं पण नका समजू की कोण मुघलांचं सैन्य ज्या बऱ्याच चित्रपटात दाखवतात की असेच कोणतरी दुसऱ्या म्हणतो, तसं नसतं. हे लढवई सैन्य असतं. बऱ्याचशा वेळेला हे जे पठाणी वगैरे लोक म्हणतात ना, अफगाणी वगैरे, हे त्यात धाडोत्री म्हणून येतात ते. या ह्याच्यातनं आपल्याला एक मोठा लढा अभ्यासाला भेटण्याचं कारण कसं की आज तुम्ही बघायला आपण 500 फुटावरती समुद्र सपाटीपासून 1,500 फूट खाली आल्यानंतर कोकणात आजच्या दिवशी 364 वर्षापूर्वी इथलं वातावरण अजून जास्त दमट प्रमाणात होतं. त्याचं कारण का, पॉल्युशन वगैरे जे आहे म्हणतो आपण ना, हे पॉल्युशन आता जास्त प्रमाणात वाढले. आताचं जे त्या काळामध्ये हे सगळं नव्हतं. तेव्हाच्या काळामधला इथला शेतकरी हा प्रचंड, इथला माणूस जो होता स्थानिक हा प्रचंड कष्टाळू माणूस होता. लक्षात घ्या. झालं असं की ह्या युद्धाचा परिणाम इतका चांगला झाला मुघल शाहीवरती की शाहिस्ते खानासारख्या मातब्बर सरदाराला, शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेबचा मामा, त्या मातब्बर सरदाराला जर 58 ते 60 दिवस फक्त संग्रामदुर्ग जिंकायला जातोय, कारतलब खान सारख्या एक योद्धा त्यांच्यामध्ये ज्यांनी
परिंडा किल्ला असा अवघड लष्करी ठाणे जिंकला, तो माणूस हरून परत येते. म्हणजे हा शिवाजी किंवा ह्या दख्खनकडे कुठल्या नजरेने वळा बघायचा, ही एक दृष्टी जी म्हणतात ना, ती मुघल सैन्याला भेटली. जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं किंवा व्यवस्थित अभ्यासलं ना, तुमच्या लक्षात येईल शाहिस्ता खानाचा चाकण किल्ला जिंकणे 58 दिवसांनी, उंबरखिंडीची लढाई आणि शाहिस्ता खानावरती अटॅक, या 3 गोष्टीची मुघल शासनाने किंवा मुघल दरबाराने एवढी मोठी दखल घेतली होती की फक्त 5 वर्षाचा जर तुम्ही अभ्यासाला घेतलात, त्याच्यानंतरचा एक 64 पर्यंत सांगतो, 5 पण नव्हे, 64 पर्यंत मुघलांचा मोठा स्ट्रॅटेजिक अटॅक कुठे स्वराज्यावरती झाला नव्हता तोपर्यंत. याचं कारण काय झालं, एक म्हणतात ना, एक थोडीशी ती एक दहशत नाही म्हणता येणार, पण एक थोडंसं त्यांच्या मनामध्ये हे बसून बसले की इथे कोणतरी आहे जो आपल्याला टफ जाऊ शकतो. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष म्हणता येणार नाही, पण त्यांनी थोडीशी माघार घेऊन मग उत्तरेकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं मुघल सरदारांनी. पण याचा फायदा पण झाला महाराजांना की पुढचं जे दख्खन भागामध्ये स्वराज्य जे वाढवायचं होतं, मग अगदी निपाणी कारवारपर्यंत जी जायची लढाई करायची, ती करायला महाराजांना पूर्णपणे वेळ भेटली ह्या गोष्टीमुळे. तर अशी ही एकंदर संपूर्ण समरभूमीची एक छोटीखानी मोहीम होती, जी आपल्याला आता समजावून सांगितली सगळ्यांना, तर कळेल. आता कसं आहे, चावणीपासून ते नाचनटेपाची जी जागा आहे, तर ते संपूर्ण युद्धक्षेत्र आहे. हे संपूर्ण युद्धक्षेत्र आहे, लक्षात घ्या. या संपूर्ण युद्धक्षेत्रामध्ये महाराज त्या ठिकाणी जेव्हा थांबले, त्यानंतर मुघलांचं सैन्य जेव्हा ह्या मार्गे जात होतं, त्याच वेळेला आपल्याला एक मनामध्ये ती भावना येते की अरे मग त्या काळामध्ये 364 वर्षापूर्वी कसं झालं असेल, काय झालं असेल. असं एक तुमच्यापुढे एक व्हर्च्युअलाइज काय म्हणतात ना, व्हर्च्युअलाइज युद्ध डोळ्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला छोटाफार, जो येईल त्याची गॅरंटी नाही आहे खरं म्हणजे, पण एक तो प्रयत्न झाला. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला त्या वाटेने म्हणजे ह्या भागात ते महाराज स्वतः आले होते, महाराजांचे पदस्पर्श लावले होते, ज्या भागामध्ये तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे अशा मोठ्या मोठ्या मातबर सरदारांनी हा भाग बघितलेला आहे किंवा त्यांचे पदस्पर्श लावले. अशा ठिकाणी आपल्याला त्या दिवशीच्या 264 वर्षानंतरची युद्ध परिस्थिती बघायला मिळणार आहे काल्पनिकरित्या. म्हणून थोडाफार एक प्रयत्न केला की समरभूमी मोहीम तुम्हाला कुरवंड्यापासून ती चावणीपर्यंत आणावी म्हणून. आणि तिसऱ्या टप्प्याची माहिती घेऊन आपण आता येऊन पोहोचलोय की समरभूमी उंबरखिंडीचं जे स्मारक आहे त्या जागेवर. त्या स्मारकाचं आता दर्शन आपण घेणार आहोत. मित्रांनो, हीच ती नाचनटेपाची जागा आणि समरभूमी उंबरखिंडीचं स्मारक. समोर दिसेल ते आज्ञापत्र